आता वाजले पहाटेचे 3. तर बघा आता म्हणजे लवकर जायचं कारण 7 वाजता नवीन ट्रेन लागते, त्यामुळं मी पण उठली आणि ते ब्रश करून गेले तर चहा पिण्यासाठी हॉटेलला धाब्यामध्ये. तर हे सेटला बघा मला गाड्या दाखवते. अंधार आहे, पूर्ण अंधारी बाहेर. तर 3 वाजले तर कारण 7 नवीन ट्रेन लागते, त्यामुळे डोकर जावं लागते कारण 200 किलोमीटर राहिलेले. चला पुढला व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर हे बघा मित्रांनो, आम्ही धाब्यावरती उठलो होतो तर सिक्युरिटी म्हणला जाऊ नका पुढे गाड्या अडवतात, त्यामुळं मग आम्ही थांबलो. 3 वाजता उठलो होतो पण 4-4:30 वाजता मग आम्ही निघालोत कारण त्यांना पण माहिती होतं चोऱ्या होत्या त्या रोडला. पूर्ण रोड सिंगल आहे त्यामुळे आम्ही तिथंच थांबलो होतो. तरी पण 3 वाजता उठून तरी पण सिक्युरिटी म्हणला जाऊ नका तुम्ही गाड्या अडवतात, त्यामुळं मग आम्ही 1 घंटा तिथंच लेट केला. 4:30 वाजता निघालेलो. तर हे बघा ही सिक्युरिटी आहे आणि त्यांनी कारण प्रत्येक वेळेस ह्या धाब्यावरती थांबतात कारण त्यांची ओळख असल्यामुळे त्यांनी सांगितलं जाऊ नका पुढे, रोड नाही चांगला बरोबर. तर हे बघा 4:30 वाजता परत आम्ही निघालेलो. तर पुढे परत आलं RTO, कारण RTO ऑफिस तिथं जावं लागतं कारण फाईल घेऊन गाडी कुठली लोड झाली दाखवायला जावं लागतं. कारण त्यांनी तिथे गाडी उभा केली आणि ते गेले, तुम्हाला दिसत असतील तिथे जाऊन त्यांनी काय पैसे भरले कारण पैसे भरावं लागतात ते. आणि परत आम्ही थोडंसं पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर कारण त्यांनी त्या धाब्यावरती चहा वगैरे घेतला होता, पण मी सिद्धी राहिला होता कारण सिद्धी झोपली होती. मी उठले होते पण मी ब्रश नव्हता केलेला. मग पुढे आल्यानंतर मग त्यांनी आमच्यासाठी चहा वगैरे आणला आणि सिद्धीला पण उठवलं. मी पण चहा बिस्किट खाल्लं आणि सिद्धीनं पण चहा बिस्किट आहे बघा खात बसली होती कारण दूध तर काय नव्हतं, त्यामुळे चहा बिस्किट खाल्लं. कशी करते गाडी चालूच होती, रनिंगमध्येच आम्ही खाल्लं. आणि चॅनलवर कोणी नवीन आलं सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि सर्वजण सपोर्ट करा. तर हे बघा हे परत आम्ही खात म्हणजे तो परत 4:30 वाजता निघालो त्यामुळे उजळलंच. परत उजळल्यानंतर हे बघू शकता ही आलेलं आहे गुलबर्गा सिटी. तरी बघू शकता पूर्ण ही गुलबर्गा सिटी आहे. मी थोडी शूट केलेली आहे सगळीकडे, तर तुम्ही बघू शकता. गुलबर्ग्याला किती बिल्डिंग मोठ्या मोठ्या आहेत हे बघू शकता. एक बिल्डिंगची कामं चालू आहेत आणि पूर्ण पलीकडे तुम्हाला सिटी दिसते ती पूर्ण गुलबर्गा सिटी आहे. तरी बघा सकाळ आम्ही लवकर आलो होतो त्यामुळे ट्रॅफिक वगैरे काय नव्हते, तरी चौकात लय लवकर ट्रॅफिक झालेली आणि फुल भरलेलं. तर किती आम्ही 6 वाजता आलेलो 4:30 वाजता. म्हणजे आम्हाला म्हणजे थोडंच राहिलं होतं पण रोड खराब असल्यामुळं सिंगर असल्यामुळं आणि एकाच रोडनी गाड्या येणाऱ्या बी जाणाऱ्या बी असल्यामुळं टाईम लागला त्या रोडला. आम्हाला 2 ते 3 घंटे गेले. 4:30 वाजता निघाले तरी आम्हाला 6-6:30 वाजल्या होत्या. तरी पण इतकी ट्रॅफिक झाली होती म्हणजे अलीकडे साईड नव्हती पण मेन चौकात तर ट्रॅफिक फुल झालेली होती. तरी बघा शकता एक माणसं येणं जाणं चालूच होतं. तर हे बघा ट्रॅफिक मेन चौकामध्ये आम्ही आत्ता आलो. तर हे बघा इथं कारण ही मेन चौक आहे, इथंच RTO ऑफिस म्हणजे ते RTO ऑफिसमध्ये सॉरी हे राहतं नो एंट्री राहते. नो एंट्री कारण तुम्हाला तर माहिती आहे नो एंट्री असल्यानंतर 7 वाजता गाडी सिटीत जात नाही, तर 7 वाजता नो एंट्री लागणार होती. त्यामुळे आम्ही 7च्या अगोदर गाडी टाकलेली आणि ही चालली होती. बघा हे बघा काहीतरी त्या दिवशी होतं तर फुलं वगैरे लागलेली होती आणि ही चालला होता रोड शोरूमकडं, म्हणजे हे बजाजचा शोरूम आहे ऑटोचा. तरी बघा पलीकडे तुम्हाला उजव्या साईडला शोरूम दिसत असेल पिवळं ऑटो लागलेलं, कारण आता इकडून नेऊन गाडी पलटून आणावं लागते पलीकडल्या रोडनी. तर बघा इथं कट आहे, त्या कटामधून त्यांनी आता घालणार आहेत गाडी. तरी बघा हे पूर्ण असे शिट्टीतच गेलेला हा रोड आहे. ते बघा आता इथून पलटवायची आहे आपल्याला गाडी. तरी बघा इतका म्हणजे रोड मोठा असून सुद्धा कारण गाडीची हाईट पण मोठी आहे आणि लांबीला पण जास्त आहे गाडी, त्यामुळं गाडी लवकर पलटत नाही कारण भरपूर त्याला हे करावं आणि सारखं वाहनं तर चालूच असते येणारे जाणारे, त्या टायमाला थांबावं पण लागते. तरी बघा अशी दमाने घ्यावं लागते. तर बघा तुम्हाला सांगते डाव्या साईडला बघू शकता कारण मी 1-2 वेळेस आलेलं आहे त्या शोरूमला, आणलं होतं मला त्यांनी पहिलं पण. तर तुम्हाला दाखवते. हे बघा पिवळा जे ऑटो दिसतात तिथं ना पहिलं आम्ही अशी गाडी लावत होतो मध्ये आणि मध्ये गाडी खाली होत होती कारण हे झाड दिसतं ना तुम्हाला झाडापाशी. तर आता रोडवर खाली करते. हे पुढे बघू शकता हे लोकांना रॅम्प लावलेला आहे, आता रोडवरच खाली करतात कारण त्यांनी
जिथं गाडी खाली करते तिथं बघा पिवळा ऑटो पूर्ण लावले. पहिलं पलीकडल्या साईड कोण होतं, आता डायरेक्ट रोडला. तर बघा मी काय गाडी खाली करताना शूट घेतला नाही, कारण सिद्धी लय रडत होती मोबाईलसाठी आणि तिला मोबाईल दिलेला. मी त्यांना शूट घ्या म्हणलं तर त्यांनी पण नाही घेतली. फर्स्ट गाडी खाली करायची होती कारण पावसापायी. तरी बघा तुम्हाला पाठीमागून मी दाखवलं एक गाडी खाली झालेली, एक रिक्षा खाली नेताना, कारण पलीकडून शूट घेतलाच नाही. त्यांना घ्या म्हणलं तर त्यांनी काही शूट घेतला नाही पलीकडून, कारण ती गाडी खाली करूच तर पाठीमागच उभारले. त्यांना मध्ये फिटिंग वगैरे काढून द्यावं लागतात. तर मी मधूनच गाडीतूनच तुम्हाला पहिला दरवाजा दाखवलेला आहे त्या गाडीचा मधून. तरी बघा शकता रिक्षा हे सगळं आहेत बघा. पूर्ण झाली गाडी खाली करायची. तरी बघा पूर्ण अशी झाडे वगैरे आहे, रोडवरतीच आहे. मी सिद्धी बसला होता आणि तिनं आगाव काम करून ठेवलं. तर माचीची काडी घालून कानात घालत बसली होती, तर कानात काडी मोडली. परत त्यांनी येऊन काढली, रडत होती. गाडी खाली करायची झाल्यानंतर हे बघा, हे पूर्ण ही बाजूचे पोरं आहेत गाडी खाली करणारे, इतकी जण आहेत. आणि जर मोटरसायकल असेल तर टाईम पण लागतो आणि रिक्षा असेल तर टाईम लागत नाही, कारण रिक्षाला काही जास्त वगैरे पेटिंग नसते, खोलायची काय नसते. तरी बघा एवढी पोरं आहेत म्हटल्यानंतर असेल किती 12 ऑटोला सगळ्यांनी एक नेले की 10 मिनटं तर गाडी खाली करतात. मोटरसायकलींना टाईम लागतो जरासा, अर्धा 1 तास लागते, पण ऑटोला काय लागत नाही. तर ही मुलं आहेत बा, सगळ्यांनी ऑटो एक घेऊन गेले सगळे. आता शोरूमला नेऊन लावतात आणि ऑटो वगैरे चेक करणार आता कुठं डॅमेज आहे का काय आहे का, म्हणजे काय बॉक्स ही वगैरे साईड ग्लास ते असेल सगळं मोजून वगैरे घेतात आणि मग ओके पाऊस देतात. त्यानंतर आम्ही निघालो वापस. बघू शकतो परत म्हणजे लवकर निघालो होतं, 10:30-11 वाजले होता, कारण आलेले त्यांनी गाडी पण खाली केलेली होती. कारण पावसामुळं पण परत गाडी खाली करता येत नाही. त्यांना जे ऑटो लावायचे असतात ते मध्ये लावतात, त्यामुळं चिखलामुळं जात पण नाही. त्यामुळं आणि आम्ही गुलबर्गाच्या जरासं बाहेर निघालो की पाऊस पण चालू झाला. बघू शकता की आम्ही आत्ता सध्या नीट निरीक्षण करून बघा. आत्ता आम्ही ज्या ठिकाणी थोडंसं पाऊस ऊन आहे आणि पुढून धावा तिथे पुढून पाऊस चालू झालेला आहे. तुम्हाला एवढं क्लिअर दिसणार नाही आणि भरपूर असा चांगला पाऊस चालू झाला आणि म्हणजे 10 मिनटं असेल पाऊस चांगला एकाच ठिकाणी. नंतर पुढे परत असं एक ठेवूनसुद्धा नव्हता, पूर्ण असं ऊन होतं. तरी बघू शकता इतका पाऊस चालू होता. सगळीकडेच होता असं काय, तसं काय चालू होता. कुठं पाऊस होता कुठं ऊन होतं बघा. इकडं पाठीमाग आल्यानं सगळं म्हणजे पाऊस इकडं काही सुद्धा नव्हतं, तुम्हाला दाखवते पुढला पण. तरी बघू शकता तुम्ही आता इकडं ना असं एक थेंबसुद्धा नव्हता. हे बघा सगळं कोरडपट होतं आणि पाठीमागं पाऊस म्हणजे 500 मीटरवर पण नसेल इतक्या अंतरावर पाऊस चालू होता आणि पुढे काहीच नव्हतं. तरी बघा आता पुढे त्यांनी गाडी थांबवलेली आहे, कारण पेचं पाणी संपलं होतं. तर प्यायला पाणी आणण्यासाठी गेलेलं होते शिरून, ते जारचं दिसलं त्यामुळं तर पाणी आणलं त्यांनी. आणि पुढेही दिसला आम्हाला आईस्क्रीमचा गाडा. मग त्यांनी म्हणले आईस्क्रीम खायची. मग पुन्हा त्यांनी आईस्क्रीमच्या गाडीपाशी गाडी उभा केली आणि जाऊन आईस्क्रीम आणली. त्यांनी काय खाल्ली नाही, त्यांना असं म्हणजे खाणं काहीच आवडत नाही, खात पण नाही ते असं चलर. मग आमच्या दोघीसाठी 2 आणल्या, मी आणि सिद्धीने एक आईस्क्रीम खाल्ली. त्यांना खायचं होतं म्हणलं मला नको, मला नाही खावतं. त्यामुळे त्यांनी काही खाल्लं नाही, कारण त्यांना पहिली सर्दी झाली, खूप दिवस झाली सर्दी झाली. वर्षाचं कंप्लीट झाला तर सर्दी 1 दिवस जाते की 2 दिवस राहते होती. आणखी काय प्रॉब्लेम झाला सर्दीचा काही समजत नाही. तर हे बघा मी आईस्क्रीम खायला लागले होते आणि त्यांना पण खा म्हणलं तर त्यांनी काही खाल्लं नाही. तर मला नाही नको, तर मी सिद्धीनेच खाल्ली आईस्क्रीम मस्तपैकी. तरी बघा त्यांनी पाणी वगैरे घेऊन आले होते. निघालो आम्ही आणि आम्हाला सकाळ काहीच नव्हतं, जेवण वगैरे नाश्ता पण नाही काय नाही. तर गाडी खाली 10 वाजता गेली आणि पुढे गेलेला आम्हाला 3 वाजता जेवण करण्यासाठी. आम्ही जेवण करण्यासाठी धाबा पटकन आणली होती. तरी बघा आम्ही लांब असं पुढे आलो तर पटकन 3 वाजल्या. मग त्यांना पण भूक लागली होती, कारण आम्ही सकाळी मी तरी 6 बिस्किट वगैरे खाल्ला होता. तर त्यांनी तर काहीच खाल्लं नव्हतं, त्यांना पण भूक लागली होती. वगैरे खाल्लं. आम्हाला तर काही काम नव्हतं, बसायची होती. 10 आला, कारण 3 वाजले होते आम्हाला जेवण करण्यासाठी. तर 10 आला म्हणजे आता अगोदर म्हणजे त्यांना पण गावाकडे जायचं होतं, कारण लायसन्स संपलं होतं. तर आम्ही फास्ट जायचं होतं, पण त्यांना भूक लागली होती. म्हणजे आता 9 ला जेवण केलं की आधी. मग 3 वाजता मग आम्ही ते धाब्यावर मस्तपैकी गाडी लावली. सिद्धी किती झोपली आणि ते गेले. म्हणजे आता डब्बा वगैरे आणतो, पार्सल मागून धाडतो. तिला उठवायला लागली होती, पण ती काय उठायला गेली होती.
तर बघा मित्रांनो आता त्यांनी गेले तिथं हॉटेलवर धाब्यावर गाडी उभा केली जेवण्यासाठी. त्यांना लई भूक लागली कारण सकाळपासून ब्लॉग काढलेला होता जरासा ते तर ते आणायला गेले होते जेवण. मला विचारत होते भाजी काय आणायची तर मी म्हटलं काही पण आणा म्हणले. त्यांना शेवभाजी दुधातली खूप आवडते पण मी दुधातली शेवभाजी कधी खाल्ली नव्हती. मला दूध आवडत नसल्यामुळे मी काय म्हणलं नको आणायला. तर म्हणले खाऊन तरी बघ किती मस्त लागते म्हणलं आणा. ठीक आहे म्हणलं आवडलं तर खाते नाही खाणार. त्यांनी गेले धाब्यावरती जेवण करायला आणायला. त्यानंतर मग मी त्यांना वाटलं मी जर नाही शेवभाजी खाल्ली तर मग मी काय खा तरी बघा त्यांनी पण उठवत होते मी पण उठवत होते सिद्धीला. ती काय उठा नाही गेली जेवायला. तिला दही अंगावरती ठेवलं थंड लागलं तरी काय उठायला तर नाही. त्याने बघा मस्तपैकी शेवभाजी आणि रोट्या आणल्या. रोट्या म्हणजे आपल्या सारख्या रोट्या भेटत नाही तिकडं म्हणजे चपातीलाच बिन तेलाच्या चपात्या असे भाजतात बघा. हे बघू शकता चपात्या म्हणजे चपात्याच आपण तेल लावतो तिकडे तेल लावत नाही बिन तेलाच्या तिकडे रोट्या म्हणतात. आणि शेवभाजी आणि त्याने आणलं होतं मस्तपैकी दही. आम्ही मस्तपैकी जेवण केलं. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका. चॅनल लोक नवीन आला असं सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा विलो तुम्ही कंटिन्यू बघा स्कॅप कधी जाऊ नका. चला आम्ही जेवण वगैरे करतो. चला तर सर्वांना बाय बाय. मोठी शेव टाकते